Mathematics Standard 6 Content 11 Ratio Proportion. The unitary method एकमान पद्धती म्हणजे नेमकं काय ते आपण बघणार आहोत. विजया wanted to gift pens to 7 of her friends on her birthday. When she went to a shop to buy them, the shopkeeper told her the rate of a dozen pens. A dozen pens cost ₹84. विजयाने आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या मित्रांना 7 पेन द्यायचे ठरवले. तेव्हा ती दुकानदाराकडे गेली आणि म्हणाली, दुकानदार दादा, मला 7 पेन पाहिजे. तेव्हा दुकानदार दादा म्हणाला की एका डझनची किंमत ₹84 आहे. तर मग विजया आता दुकानदाराला किती रुपये देईल ते आपण ह्या एकमान पद्धतीमध्ये बघणार आहोत. कॉस्ट ऑफ अ डझन पेन इज ₹84. एका डझन पेनची किंमत ₹84. एका डझन मध्ये असतात 12 पेन. तर कॉस्ट ऑफ 1 पेन इज इक्वल टू 84 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू 7. तर एका पेनची किंमत 84 भागिले 12 बरोबर ₹7. म्हणून therefore the cost of 7 pen is equal to 7 into 7 is equal to 49 rupees. म्हणजे 7 पेनची किंमत 7 गुणिले 7 बरोबर 49 रुपये होतात. म्हणजेच याचा अर्थ विजयाला दुकानदाराला 49 म्हणजे 49 रुपये द्यावा लागतील. अशा पद्धतीने तिचा वाढदिवस साजरा होईल. प्रॅक्टिस सेट नंबर 29. याची उदाहरणं बघा. सॉल्व द फॉलोइंग. इफ 20 meters of cloth cost ₹3,600, find the cost of 16 meter of cloth. जर 20 मीटर कापड घेण्यासाठी 3,600 रुपये लागतात, तर 16 मीटर कापडासाठी किती रुपये लागतील? बघा तर मग. कॉस्ट ऑफ 20 meters क्लॉथ ऑफ 3,600 म्हणजेच 20 मीटर कापडाला 3,600 रुपये लागतात. तर कॉस्ट ऑफ 1 meters ऑफ क्लॉथ इज इक्वल टू 3,600 डिवायडेड बाय 20 इज इक्वल टू 180 रुपीज. म्हणजेच 1 मीटर कापडाला 180 रुपये लागतील. या ठिकाणी आपण काय केलं, 3,600 भागिले 20 आणि भागाकार किती आलेला आहे 180. म्हणून 180 रुपये 1 मीटर कापडाला लागतील. आता 1 मीटर कापडावरून आपण 16 मीटर कापडाची असलेली किंमत काढूया. म्हणजेच therefore the cost of 16 meter cloth is equal to 180 into 16 is rupees 2,880 रुपीज. म्हणजेच 2,880 रुपये लागतील. म्हणजे युनिटरी मेथडमध्ये जेव्हा अनेकावरून एकाची किंमत काढायची असते तेव्हा भागाकार ही क्रिया करायची असते, आणि जेव्हा एकावरून अनेकाची किंमत काढायची असते तेव्हा गुणाकाराची क्रिया करायची असते. बघा बरं. आता आपण दुसरं उदाहरण घेऊया. फाइंड द कॉस्ट ऑफ 8 किलोग्राम राईस इफ द कॉस्ट ऑफ 10 किलोग्राम राईस इज ₹325. या ठिकाणी 8 किलो तांदळाची किंमत काढायची आहे. 10 किलो तांदळाची किंमत 325 रुपये दिलेली आहे. तर मग कॉस्ट ऑफ 1 किलोग्राम राईस इज इक्वल टू 325 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू ₹32.50. म्हणजे 1 किलो तांदळाची किंमत 325 भागिले 10 बरोबर उत्तर येतं ₹32.50. या ठिकाणी आपल्याला 1 किलो तांदळाची किंमत ₹32.50 आलेली आहे. त्यावरून आपण काय काढणार, 8 किलो तांदळाची किंमत. म्हणजेच कॉस्ट ऑफ 8 किलोग्राम राईस इज इक्वल टू
32.50 इंटू 8 इज इक्वल टू ₹260. म्हणजे 8 किलो तांदळाच्या किमतीने आपण 1 किलो तांदळाची किंमत किती आलेली आहे? ₹32.50 यांचा गुणाकार केला आणि गुणाकार आलेला आहे ₹260. म्हणजे 8 किलो तांदळासाठी आपल्याला ₹260 मोजावे लागतील. हीच आहे एक पद्धती.